नुव्हारा एलिया हे श्रीलंकेच्या मध्य टोकावर वसलेले एक रमणीय हिल स्टेशन आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1868 मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण टेकड्यांनी वेढलेले आहे आणि येथील हवामान हे थंड आणि समशीतोष्ण आहे. नुव्हारा एलिया हे श्रीलंकेतील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे आणि त्याला लिटिल इंग्लंड असेही म्हणतात, कारण येथील वातावरण आणि वनस्पती इंग्लंडच्या ग्रामीण भागासारखी आहे. नुव्हारा एलियाची स्थापना 1829 मध्ये ब्रिटिशांनी केली होती. तेव्हा ते एक आरोग्य रिसॉर्ट आणि ब्रिटिश वसाहतींचे हिल स्टेशन म्हणून विकसित झाले. श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतरही नुव्हारा एलिया लोकप्रिय पर्यटन स्थळ राहिले आहे. हे वर्षभर थंड आणि समशीतोष्ण हवामान असलेले ठिकाण आहे. सरासरी तापमान 16 अंश सेल्सिअस असते. जानेवारी हा थंड महिना असतो, तेव्हा येथील तापमान 13 अंश सेल्सिअस असते, तर उन्हाळ्यातही येथील तापमान 18 अंश सेल्सिअस असते. नुव्हारा एलियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, विशेषतः मे ते सप्टेंबर दरम्यान. नुव्हारा एलिया हे श्रीलंकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. नुव्हारा एलिया त्याच्या चहाच्या मळ्यांसाठी, टेकड्यांसाठी आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. पिकनिकसाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हे श्रीलंकेतील चहा उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. येथे अनेक चहा कारखाने आहेत आणि तुम्ही कारखान्यांना भेट देऊ शकता आणि चहाही चाखून पाहू शकता. नुव्हारा एलियामध्ये अनेक जुने ब्रिटिश काळातील घरे आणि इमारती आहेत. हे वास्तुकला प्रेमींसाठी देखील एक मनोरंजक ठिकाण ठरू शकते. येथे तुम्हाला गोल्फ कोर्स, हॉर्स रायडिंग आणि बोटिंग सारख्या अनेक आउटडोअर ॲक्टिव्हिटींचा देखील आनंद घेऊ शकता. हे ठिकाण कोलंबो पासून सुमारे 180 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही कोलंबोहून बस किंवा ट्रेनने येथे प्रवास करू शकता. नुव्हारा एलियामध्ये एक छोटे विमानतळ देखील आहे, जिथे कोलंबो आणि इतर शहरांमधून तुम्ही फ्लाईट घेऊ शकता. या ठिकाणाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मे दरम्यान असतो, जेव्हा हवामान थंड आणि सुखद असते. पावसाळा जून ते सप्टेंबर दरम्यान असतो, परंतु या काळातील नुव्हारा एलियाचे सौंदर्य खूपच सुंदर असते आणि पर्यटकांची गर्दी खूप कमी असते. नुव्हारा एलियामध्ये तुम्हाला सर्व बजेटसाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार तुमची राहण्याची व्यवस्था करू शकता. या ठिकाणी तुम्हाला श्रीलंकेचे पारंपरिक पदार्थ तसेच आंतरराष्ट्रीय स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेता येऊ शकतो. काही लोकप्रिय पदार्थांमध्ये स्ट्रिंग हॉपर, कोट्टू, दाल करी आणि फळांच्या रसांचा समावेश आहे. इथे तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणांना भेट देऊ शकता हे पाहूया. हॉर्टन प्लेन्स नॅशनल पार्क हे नुव्हारा एलियापासून सुमारे 32 किलोमीटर अंतरावर आहे. या उद्यानात अनेक ट्रेकिंग मार्ग, धबधबे आणि सुंदर दृश्य आहेत. तसेच विक्टोरिया पार्क हे नुव्हारा एलियाच्या मध्यभागी असलेले एक सुंदर उद्यान आहे. यात फुले, झाडे, तलाव आणि खेळाचे मैदान आहे. हक्काला बॉटनिकल गार्डन हे नुव्हारा एलियापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. यात श्रीलंकेतील स्थानिक आणि परदेशी वनस्पतींचे विविध संग्रह आहेत. तसेच सीता एलिया टेम्पल हे मंदिर रामायण महाकाव्यातील सीतेला समर्पित आहे. ते नुव्हारा एलियापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच ग्रेगोरी लेक हे नुव्हारा एलियाच्या मध्यभागी असलेले एक सुंदर तळे आहे. येथे बोटिंग, हॉर्स रायडिंग आणि इतर जलक्रीडा करता येतात. तर मित्रांनो, तुम्हाला नुव्हारा एलियाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला श्रीलंकेच्या कोलंबो एअरपोर्टसाठी फ्लाईट घ्यावं लागेल आणि कोलंबोहून तुम्ही नुव्हारा एलियाला जाऊ शकता. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.